श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवाय। हे नाथ नारायण वासुदेवाय। हे नाथ नारायण वासुदेवाय। हे नाथ नारायण वासुदेवाय। भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये चंद्रवंश आणि पुरुरवा उर्वशी यांची कथा सुखदेव राजा परीक्षिताला सांगतात. सुखदेव म्हणतात, हे राजन, ब्रह्मदेवांचा पुत्र अत्री ऋषी या अत्री ऋषींच्या नेत्रापासून चंद्राचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवांनी चंद्राला ब्राह्मण, औषधी आणि नक्षत्र यांचे अधिपती म्हणजे प्रमुख केले. चंद्राने राजसूय यज्ञ करून त्या यज्ञाच्या बळावर तिन्ही लोकावर विजय मिळवला आणि माणसाला ज्या वेळेला देव असो, देवता असो किंवा मनुष्य असो, ज्या वेळेला त्यास आपण केलेल्या कर्माचा गर्व होतो, तेव्हा त्याचे हरण हे निश्चित ठरलेले असते. गर्व झाला म्हणजे गर्वाचे हरण होणारच. चंद्राला कुबुद्धी सुचली आणि त्याने देवगुरु बृहस्पती यांची पत्नी हिला जबरदस्तीने पळवून नेले. तेव्हा देवांचे जे गुरु आहेत बृहस्पती, त्यांनी चंद्राला माझ्या पत्नीला तू परत पाठव असे सांगितले, परंतु ते चंद्राने ऐकले नाही. देवांचे गुरु असलेले बृहस्पती यांची पत्नी चंद्राने पळवून नेलेली आहे. हे दैत्यांचे गुरु जेव्हा शुक्राचार्य यांना कळाले, तेव्हा त्यांनी चंद्रदैवतेला साथ दिली. देवांचे गुरु बृहस्पती यांच्या बाजूने भगवान शिवशंकर उभे राहिले. देवगुरु बृहस्पती यांची पत्नी तारा हिला चंद्राच्या ताब्यातून परत मिळविण्यासाठी देव आणि दैत्यांचे युद्ध सुरू झाले. आणि युद्ध म्हटल्यानंतर संहार तर होणारच. देवांचे गुरु बृहस्पती यांच्या सौम्य स्वभावाला ते मानवले नाही आणि तेव्हा ते ब्रह्मदेवाकडे जाऊन त्यांनी ब्रह्मदेवाला घडलेली घटना सांगितली आणि काहीतरी उपाय करून देवांचे आणि दैत्यांचे चाललेले युद्ध थांबवा आणि माझी पत्नी मला परत मिळवून द्या. तेव्हा देवगुरु बृहस्पती यांचे म्हणणे
ब्रह्मदेवाला पटले आणि त्यांनी चंद्राला बोलावून घेतले. चंद्रदेवतेची कडक शब्दात कान उघडणी करून, बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत आणि त्यांच्या पत्नीचा अपहार करणे हे योग्य नाही असे सांगून जी बृहस्पतींची पत्नी तारा होती तिला परत त्यांच्याकडे पाठवण्याची आज्ञा केली. चंद्राने बृहस्पतीकडे आणि ब्रह्मदेवाकडे तारेला आणले आणि युद्ध थांबले. ज्या वेळेला बृहस्पतींची पत्नी तारा ही परत गेली तेव्हा ती गरोदर होती. तेव्हा ही गोष्ट बृहस्पतीला जेव्हा कळाली तेव्हा ते रागाने संतापले आणि त्यांनी जो चंद्रापासून राहिलेला गर्भ आहे तो काढून टाक असे सांगितल्यानंतर तारेने तो सुवर्णासारखा दिसणारा गर्भ एक तेजस्वी बालक आपल्या शरीरापासून वेगळा केला. तो तेजस्वी मुलगा पाहून चंद्र आणि बृहस्पती यांच्यात पुन्हा भांडण झाले. तेव्हा ब्रह्मदेवांनी तारेला विचारणा केली की हे तारा, हा जो तुझ्या पोटामध्ये गर्भ होता, हा जो मुलगा आहे, तू बृहस्पतींचा आहे का चंद्राचा आहे? तेव्हा तारा सांगते की हा जो गर्भ आहे तो चंद्राचा आहे. तेव्हा ब्रह्मदेवांनी हा तेजस्वी मुलगा चंद्राकडे सोपवला आणि त्या बुद्धिमान मुलाचे नाव चंद्रांनी बुध असे ठेवले. चंद्राचा मुलगा बुद्ध, चंद्रदेवांचा मुलगा बुध आणि बुध ग्रहांची पत्नी इला यांचा जो पुत्र आहे तो पुरुरवा. तो अतिशय उदार होता. त्यांचा स्वभाव सुशील आणि देखणा असल्यामुळे त्याच्याकडे विपुल धन संपत्ती पण होती. एकदा अप्सरा उर्वशीने नारदांच्या मुखातून पुरुरवाचे वर्णन ऐकले आणि तिला पुरुरवाबद्दल आकर्षण वाटू लागले. आणि तिला मित्रवरुणांनी दिलेल्या शापामुळे पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी यावेच लागणार होते, म्हणून तिने वेळेच्या अगोदरच पुरुरवाचे आकर्षण पाहून आपण स्वतःहून पृथ्वीवर आली. तिची आणि पुरुरवांची जेव्हा भेट झाली तेव्हा चंद्रदेवांचा नातू पुरुरवा हाही तिच्याकडे पाहून मोहित झाला. तो उर्वशीला म्हणतो, हे उर्वशी, मी तुला जेव्हापासून पाहिले आहे तेव्हापासून माझे हृदय माझ्या ताब्यामध्ये राहिलेले नाही.
मला तुझ्या संगतीमध्ये अनंत काळ राहावेसे वाटते, असे पुरुरवाने सांगितल्यानंतर उर्वशीने त्यास अनुकूलता दाखवली, परंतु तिने पुरुरवाला सांगितले की मी देवांगना असल्यामुळे, स्वर्गाची अप्सरा असल्यामुळे मला काही मर्यादा पाळाव्या लागतात आणि त्या मर्यादेचे जर तुझ्याकडून उल्लंघन झाले तर मला परत जावे लागेल. मी माझे 2 मेंढे आपल्याकडे ठेवीन आणि त्या 2 मेंढ्यांचे तुम्हाला रक्षण करावे लागेल. ती म्हणते, मला पृथ्वीवरील अन्न चालणार नाही. आपण एकांतामध्ये असताना ती जर वेळ सोडली तर आपण मला वस्त्रहीन दिसता कामा नये. उर्वशीच्या सर्व अटी पुरुरवाने मान्य केलेले आहेत आणि देवांगना असलेली उर्वशी चंद्रदेवांचा नातू पुरुरवासोबत राहत होती. एकमेकांच्या सहवासात ते बरेच काळ राहिले. पुरुरवा पूर्णपणे तिच्याशी एकरूप झालेला होता. तेव्हा देवांचा राजा जो इंद्र आहे त्याने आपल्या दूतांना उर्वशीचा शोध घेण्यासाठी सांगितले. तेव्हा त्यांनी उर्वशीचा शोध घेतला आणि तिला स्वर्ग लोकामध्ये नेण्यासाठी तिचे जे 2 मेंढक होते त्या दोन्ही मेंढकांना इंद्रदेवांच्या दूतांनी पळवून नेले. रात्रीची वेळ असल्यामुळे उर्वशीचे मेंढे कोणीतरी पळवित आहे हे पुरुरवाला कळाल्यानंतर तो रात्रीचे वेळी आपल्या पत्नीसोबत वस्त्रहीन अवस्थेत शयन केलेला असताना तो त्याच अवस्थेमध्ये गंधर्वांच्या मागे धावतो आणि गंधर्वांच्या तावडीतून तो 2 मेंढ्यांना परत घेऊन येतो. त्याच वेळी गंधर्वांनी मेंढ्याच्या रूपामध्ये असलेली स्वतःची शरीरे स्वयंप्रकाशित केली आणि त्या प्रकाशाच्या उजेडात उर्वशीने आपला पती पुरुरवा यांना वस्त्रहीन अवस्थेत पाहिल्यामुळे तिने सांगितलेल्या अटीप्रमाणे उर्वशीने पुरुरवाचा त्याग केला. पुरुरवा हा उर्वशीचा शोध घेत घेत प्रत्येक ठिकाणी फिरत होता, परंतु एके दिवशी सरस्वती नदीच्या किनारी त्याला उर्वशी दिसते. पाहताच ते तिला म्हणतो, हे उर्वशी,
तुझ्या विना मी जीवहीन झालो आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू मला सोडून जाऊ नकोस. त्यावेळी उर्वशी गरोदर होती. तिने त्याला मी वर्षातून एक दिवस रात्रभर तुझ्या सोबत राहीन असे सांगितले. वर्षानंतर एका रात्रीला पुरुरवाकडे उर्वशी येते आणि दुसऱ्या दिवशी परत जाते. तेव्हा पुरुरवा अतिशय दुःखी होतो. तेव्हा ती पुरुरव्याला सांगते, तुम्ही गंधर्वांची स्तुती करून मला त्यांच्याकडून मागून घ्या. पुरुरवाने गंधर्वाची स्तुती करून त्यांच्याकडे जेव्हा उर्वशीला मागितले, तेव्हा त्यांनी अग्निस्थली पुरुरवाच्या हातावर दिली. तीच अग्निस्थली घेऊन पुरुरवा माझी उर्वशी, माझी उर्वशी असे म्हणून वेड्यासारखा रानावनामध्ये फिरत होता आणि सतत उर्वशीचे ध्यान करत होता. आणि तो असे फिरत असताना त्रेतायुगाचा प्रारंभ होतो. त्या पुरुरवाच्या हृदयामध्ये तिन्ही वेदांचे ज्ञान प्रगट होते. त्याच्या मनामध्ये उर्वशीचा ध्यास होताच. जंगलामध्ये त्या ठिकाणी त्याला शमी वृक्षाच्या पोटामध्ये पिंपळाचा वृक्ष वाढलेला दिसला. त्या वृक्षापासून त्याने आरणी म्हणजे रव्या तयार केल्या आणि लाकडावर लाकूड घासून अग्नी तयार करून त्याने त्या अग्नीचे नाव जातवेदस असे ठेवले. आणि त्या अग्नीचे 3 प्रकार निर्माण केले आणि त्या अग्नीच्या साह्याने पुरुरवाने भगवान श्री हरी नारायण यांना प्रसन्न केले. सत्ययुगामध्ये एकच वेद होता. ओंकार स्वरूपामध्ये सर्व वेद सामावलेले होते. आणि त्या युगामध्ये अग्नीही एकच होता. त्रेतायुगाच्या प्रारंभी पुरुरव्याने वेदत्रय आणि अग्नित्रय उत्पन्न केले. पुरुरव्याने मग अग्निदेवतेलाच आपले पुत्र मानले. त्याच्या मदतीने अग्नीच्या मदतीने गंधर्व लोक प्राप्त करून घेतला आणि त्या गंधर्व लोकांमध्ये पुन्हा पुरुरवा आणि उर्वशी यांची भेट झाली. पुरुरवा आणि उर्वशी यांना पुढे 6 पुत्र झाले.
त्या दोघांच्या वंशात गादी राजाला सत्यवती नावाची कन्या झाल्यानंतर त्या सत्यवतीचा विवाह रुचिक मुनीशी गादी राजांनी करून दिलेला आहे. ही अशी चंद्रवंशाची कथा असून आता आपण थोडा वेळ भगवान श्री हरिनारायण यांचे भजन करू. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, 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 श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद, कृष्ण राधा हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद. राधा 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 राधा, राधे 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 राधे, राधा रमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद. शिव 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 शंभो, महादेव
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम